Mihir, good morning. Yes, sir. Good morning, sir. Okay, last lecture we started the concept of auxiliary plane, that AIP, AVP. What are the required points I think we have noted? Am I right? Yes, sir. Okay. But one of the student has asked that there's a confusion, there's a repetition about that one of the problem that we discussed in the last lecture. Okay. So we'll touch to that example, then we'll move to the next point. Okay. Mm, hmm. Okay. Uh, so whatever the problem was given in the last lecture that we discussed in the class itself, find out the true length. To find the true length, if front view and top view is representing apparent depth, right? This was the question. To Yes, find sir. to find true length and angle phi. I think this was the question. Okay, phi phi. So here I will draw a given data x and y. I think a dash p dash. Okay. Similarly, in the top view, okay, printed figure already are drawn. Small a, small b. एवढा तुम्हाला डेटा दिलाय ना? हॅलो, असं दिलंय ना क्वेश्चन प्रिंटेड? Yes, sir. हां. Yes, sir. Now we have to obtain the true length and angle phi. Okay. जर angle phi विचारला असेल तर डेफिनेटली वी नीड टू गेट द ऑक्झिलरी टॉप व्ह्यू. आपल्याला काय काढला पाहिजे? ऑक्झिलरी टॉप व्ह्यू. जर ऑक्झिलरी टॉप व्ह्यू काढला तर अँगल फाय मिळेल तुम्हाला. ओके. जे आपण सॉल्व्ह केलं होतं ते काय होतं? ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू होतं, त्यामध्ये तुम्ही अँगल थिटा काढला होता, आहे की नाही? Yes, sir. Now we want to get an angle phi. Means what? We have to get the auxiliary top view. मग auxiliary top view साठी काय करावं लागते? फ्रंट व्ह्यू मध्येच a dash b dash ला रेफरन्स लाईन काढायची पॅरल. ऑक्झिलरी प्लेन a dash b dash ला एक्झॅक्टली पॅरल. कुठेही काढा. But that reference plane should be parallel to the a dash b dash. काय केलं मी? a dash b dash लाईनला रेफरन्स प्लेन x1 y1 काढलं पॅरल. x1 y1. Okay. Now project this a dash b dash perpendicular to x1 y1.
Okay. Similarly, B dash should be projected perpendicular to x1, y1. मग आता तुम्ही हा फ्रंट व्ह्यू आहे. दिस इज फ्रंट व्ह्यू. दिस इज टॉप व्ह्यू. मग आता तुम्ही फ्रंट व्ह्यू मधले पॉइंट जर प्रोजेक्ट केले असतील तर डिस्टन्स कुठले घेणार? टॉप व्ह्यू मधलं. करेक्ट. टॉप व्ह्यू मधले डिस्टन्स घेताना रेफरन्स लाईन पासून घ्यायचे. आता मी काय करतो, डिस्टन्स घ्यायच्या अगोदर हा ए डॅश आणि ए जॉईन करून घेतो फ्रंट लाईननी, प्रोजेक्टर लाईननी, आणि बी डॅश आणि बी जॉईन करून घेतो बाय प्रोजेक्शन लाईन. ओके. हे प्रोजेक्शन लाईन स्ट्रेट लाईन असं लक्षात ठेवा. आय हॅव जॉईन दिस. नाव जर तुम्ही फ्रंट व्ह्यू प्रोजेक्ट केला असेल तर डिस्टन्स टॉप व्ह्यू मध्ये घेणार. त्या पद्धतीने टेक डिस्टन्सेस इंटू कंपास. एक्स वाय टू ए डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. एक्स वाय टू ए डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि एक्स वाय वनच्या पुढे ट्रान्सफर करा. टेक डिस्टन्स x1 y1 टू ए एक्स वाय वन टू ए हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि एक्स वाय वन पासून पुढे ट्रान्सफर करा. दिस इज A1, not dash. A1. Okay. Similarly, take distance xy to b. xy to b. xy पासून काय करायचं, b पण अंतर घ्यायचं कंपास मध्ये आणि x1 y1 च्या पुढे ट्रान्सफर करायचं. This is B1. Okay. Join this. कलर वापर वेगळा जरा. सर ते डिस्टन्स x1 y1 पासून घ्यायचं ना, a डॅश पासून नाही. नाही, लक्षात ठेवा, डिस्टन्स मोजताना पण रेफरन्स लाईन पासून मोजायचं आणि डिस्टन्स ट्रान्सफर करताना पण रेफरन्स लाईन पासून पुढे ट्रान्सफर करायचं. लक्षात घ्या. इज इट क्लिअर नाउ? डिस्टन्स मेजर करताना पण रेफरन्स लाईन पासून मेजर करायचं आणि डिस्टन्स ट्रान्सफर करताना सुद्धा रेफरन्स लाईन पासूनच पुढे ट्रान्सफर करायचं. आर यू गेटिंग? आता मी डिस्टन्स ह्या एक्स वाय टू ए डिस्टन्स घेतलं, इकडचं एक्स वाय टू बी घेतलं आणि एक्स वन वाय वनच्या पुढे ट्रान्सफर केलं, कारण मला ऑक्झिलरी टॉफी मिळवायचं आहे. त्यामुळे मी ऑक्झिलरी टॉफीला जवळची रेफरन्स लाईन कुठली, एक्स वाय वन आहे ना, त्यामुळे मी ही रेफरन्स लाईन पासून अंतर पुढे घेतली. जॉइन दिस. ओके, दिस इज द ट्रू लेंथ. ओके, मग परत काय करणार, एक्स वाय वन लाईनला पॅरलल ए पासून ड्रॉ करायची, एक फेंट लाईन काढायची आणि इथला अँगल मोजायचा. सो दिस अँगल इज फाय. किंवा इथं काढा, काय अडचण नाही. एक्स वाय वन ला पॅरल काढा. यू कॅन मेजर हिअर ऑल्सो, नो प्रॉब्लेम. अँगल विल बी सेम. इज इट क्लिअर नाउ? येस सर. ओके, ज्यांना समजलं नाही त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही परत सॉल्व्ह करू शकता. Everyone has clear with this question? Yes, sir. Okay. Yes, sir. येस. Yes, sir. Now, आता पुढचं एक केस घेऊया. त्यात अजून बघा काय करतात आपण, चेंजेस काय करतात बघूया आपण. सर याचा आन्सर किती येते? ट्रू लेंथ 59 मिलीमीटर हां. आणि 530 डिग्री. आर यू गेटिंग ऑल आर गेटिंग सेम? ट्रू लेंथ 59 येस सर. आणि 5 30 डिग्री. 30 डिग्री. ओके, 30, 31, 29 अलाउड. ट्रू लेंथ 62 आली. बघा आता ते कसं आहे, तुमच्या अॅक्युरसीवर राहणार आहे. पहिला एक्झाम्पल असल्यामुळे थोडंसं व्हॅरी होणार आहे. इथून पुढे येईल व्यवस्थित मेंटेन होईल अॅक्युरसी. ठीक आहे.
Understood everyone how to get the true length in the auxiliary view? Auxiliary top view मध्ये, auxiliary front view मध्ये. बघा मी मागच्या लेक्चरला दिलं होतं ऑक्झिलरी फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ मिळवायची कशी शिकवलं होतं, तसं आता ऑक्झिलरी टॉप व्ह्यू मध्ये पण ट्रू लेंथ कशी मिळवायची, अँगल फाय कसं मिळवायचं ते शिकवलं. एनी डाऊट इन दिस? No, sir. Okay. Now next, take down. Complete the projections. Complete the projections. Take down. Complete the projections. Comma. If true length of line AB, if true length of line AB is equal to 60 mm, if true length of line AB is equal to 60 mm, comma, refer the following figure, refer the following figure, refer the following figure. ओके, बघा आता प्रिंटेड फिगर तुम्हाला काय दिले बघा, आता ते सगळं पेन न काढायचं आहे. प्रिंटेड फिगर काय दिले बघा, ते तुम्ही पेन न काढायचं आणि बाकी सोल्युशन पेन्सिल न काढायचं. जे पेन न काढायचं ते मी आता ड्रॉ करून दाखवतो. एक्स वाय लाईन दिलेली आहे. आता बघा एका पेजवर एकच प्रॉब्लेम बसला पाहिजे, लक्षात ठेवा. दोन दोन प्रॉब्लेम बसणार नाहीत आणि काढताना नेहमी मिडलला काढायचं. एक्स वाय point AF is given 10 mm above. जो पॉइंट इनिशियल पॉइंट दिलेला आहे तो XY पासून 10 mm दिलेला आहे. Okay, this distance is given 10 mm. Then from this point, this is the point AF. ह्याला AF नाव दिलेलं आहे त्यांनी, प्रिंटेड आहे सगळे, पेन न काढायचं आहे. AF. So from this point, AF BF line is given with angle 40 degree. मग काय करायचं, इथं एक इथून एक छोटी लाईन काढायची, हॉरिझॉन्टल फेंट लाईन काढायची आणि अँगल 40 डिग्री मोजायचा. ओके, तर हे दिलेलं आहे, गिवन आहे. ह्या पॉइंट पासून एक छोटी हॉरिझॉन्टल लाईन काढा फेंट आणि अँगल 40 डिग्री मोजा. ओके, दिस इज BF आणि जे काय अँगल दिलेला आहे किंवा डिस्टन्स दिलेला आहे बघा कसं मिळतोय आपण. हा AF दिलेला, तर BF लोकेट कसा केलाय बघा त्यांनी. हा BF पण दिलेला आहे पॉइंट. दिस इज ऑल्सो गिवन. AF BF. मग BF लोकेट करताना काय करायचं बघा, डायरेक्ट करू नका BF पॉइंट लोकेट, सांगतो काय करायचं. त्यांनी तुम्हाला टॉप व्ह्यूचा AH पॉइंट दिलेला आहे 10 वरती खाली. ओके, तिथून ती नुसता पॉइंट दिलेला आहे AH आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिलेलं आहे 40 mm. बघा हे पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स 40 दिलेलं आहे. मग तिथं 40 वरती तो पॉइंट कुठं होईल तिथं होईल. ओके, इथे मी मार्क करतो.
एवढं 40 दिलेलं आहे. बघा इनिशियल पॉइंट पासून 40 डिस्टन्स घेतलेलं आहे आणि हा पॉइंट BF लोकेट होणार आहे तुमचा. Okay, this is BF. This is AH. हाँ बोला. AH 10 mm. हाँ AH 10 mm below दिलेलं आहे. This is also 10 mm below. ही प्रोजेक्शन लाईन जर तुम्ही टॉप व्ह्यू मध्ये नेऊन सोडून दिली तर काय अडचण नाही बघा. जे प्रोजेक्शन लाईन काढली तुम्ही BF पासून ही टॉप व्ह्यू मध्ये नेऊन सोडून दिली चालते, काय अडचण नाही. कुठे बी रँडमली सोडून द्या, काय फरक पडत नाही. झालं सगळ्यांचं प्रिंटेड फिगर? येस सर. Yes sir. मुलामध्ये झालंय? येस सर. हा बघा आता इथे विचारलंय काय आपल्याला, कम्प्लीट दी प्रोजेक्शन्स कम्प्लीट करा. म्हणजेच काय पाहिजे तिथं फ्रंट व्ह्यूला आपल्याला AF BF लाईन आहे, तसं टॉप व्ह्यू मध्ये काय पाहिजे AH BH पाहिजे, बरोबर? येस सर. आणि तुम्हाला दिले त्यांनी ट्रू लेंथ AB 60 mm, म्हणजे तुम्ही जी मगाशी ट्रू लेंथ फाइंड केली ती तुम्हाला तिथलं लोकेशन दिलेलं आहे. बघा काय म्हणतोय मी, तुम्ही मगाची ट्रू लेंथ काढली का नाही, तर ते डिस्टन्स Yes, तुम्हाला sir. दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ट्रू लेंथ ती दिली आहे तुम्हाला, त्याच्यावर तुम्हाला रिव्हर्स यायचं आहे आणि टॉप व्ह्यू कम्प्लीट करायचं. लक्षात ठेवा. कॅन वी से इज इट रिव्हर्स केस ऑर नॉट? येस सर. ओके, तर आता बघा कसं सॉल्व्ह करायचं. आपण आपल्या सोल्युशनला कसं पोहोचतोय बघा. तर आपली जी प्रोसेस आहे की ड्रॉइंग द रेफरन्स प्लेन X1 Y1 पॅरलल टू वन ऑफ द लाईन. आता टॉप व्ह्यू मध्ये लाईन आहे का? हॅलो, No, sir. नो सर. मग रेफरन्स प्लेन कुठे काढणार, फ्रंट व्ह्यू मध्ये का टॉप व्ह्यू मध्ये? Front view. फ्रंट व्ह्यू मध्ये. कारण का फ्रंट व्ह्यू मध्ये एक लाईन अवेलेबल आहे, टॉप व्ह्यू मध्ये कुठं कुणाला पॅरलल करणार, काढता येत नाही ना. तर मी काय करणार, फ्रंट व्ह्यू मध्येच AF BF ला रेफरन्स लाईन पॅरलल करणार X1 Y1. कुठेही काढा तुम्ही असं अंदाजे अंतरावरती. AF BF ला पॅरलल काढले मी. नाउ गिव्ह द नेम X1 Y1. So this X1 Y1 is the auxiliary reference plane, keep in mind. Now you project this AF and BF perpendicular to X1 Y1. द्या सोडून कुठेही. परपेंडिक्युलर काढणं फक्त मस्ट आहे, कुठे सोडून द्या. ओके. आता जर तुम्ही A प्रोजेक्ट केला असेल, B प्रोजेक्ट केला, थोडक्यात हा फ्रंट व्ह्यू तुम्ही प्रोजेक्ट केलाय की नाही, युअर प्रोजेक्टेड फ्रंट व्ह्यू. दिस इज टॉप व्ह्यू. मग जर फ्रंट व्ह्यू प्रोजेक्ट केला असेल तर डिस्टन्स कुठले घेणार? फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू प्रोजेक्ट केलेला आहे. टॉप व्ह्यूचं. हा, तर टॉप त्याच्या अगोदर तुम्ही पहिला हा जॉईन करायला विसरायचं नाही. लक्षात ठेवा, हे जॉईन करून घ्यायचं पहिलं. AF to AH जॉईन करू शकता तुम्ही.
हे जॉईन करून घ्या. मग आता घ्या डिस्टन्स XY2 AH डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आणि X1 Y1च्या पुढे ट्रान्सफर करायचं एच्या प्रोजेक्टरवर. फॉलो द प्रोसेस. टेक डिस्टन्स XY2 AH and transfer from X1 Y1. बघा इथलं अंतर आणि इथलं अंतर सेमच आहे. ओके, दिस इज द पॉइंट. सो यू कॅन से AH1 कारण तुम्ही डिस्टन्स टॉप व्ह्यू मधलं घेतलंय त्यामुळे नाव काय दिलं मी AH1. ए पॉइंट मिळाला. आता बी पॉइंट कसा लोकेट का जाऊ कोण सांगेल? 60 mm घ्यायचं सर ट्रू लेंथ. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ट्रू डिस्टन्स इज गिवन, ट्रू लेंथ इज गिवन डायरेक्टली. आपल्याला त्यांनी दिले ना ट्रू लेंथ, किती दिले? 60 mm दिले. मग काय करणार? 60 डिस्टन्स कंपास मध्ये घेणार आणि काय करणार मग? AH1 वर कंपास ठेवून हा, पुढच्या परपेंडिक्युलर लाईन वरती परपेंड नाही म्हणायचं, बीच्या प्रोजेक्टरला नाव विसरायचं नाही. हा प्रोजेक्टर आहे ना, बीच्या प्रोजेक्टला कट करणार. AH वर कंपास ठेवणार आणि BH आपलं BF च्या प्रोजेक्टला कट करणार. ओके, दिस इज द पॉइंट BH1. हे कळतं नाव काय असे दिलेत AH1 BH1 कारण का तुम्ही अंतर कुठले घेतले? टॉफी मधले घेतलेत AH BH म्हणून नाव काय दिले AH1 आणि BH1. नाव join the line. Okay, this is the true length. Is equal to 60. सर ते H किती घेतलंय तू? कुठलं? हे AH टॉफी मध्ये नाही सर फ्रंट व्ह्यू मध्ये. नाही, फ्रंट मध्ये AH कुठं आहे? AF आहे ना. नाही सर ते आपण वरती काढलं नाही का? तसं म्हणू नका, त्याला नाव आहे का? किती सुंदर दिले आपण, ऑक्झिलरी टॉफ्यू. ऑक्झिलरी टॉफ्यू आहे ना. एच डॅश म्हणायचं सर तिला. एच डॅश. हा सर डॅश नाही. आता हा ऍक्च्युली काय माहिती का, H1 ते आपण नोटेशन जे हे नोटेशन्स आहे, लक्षात ठेवा. बघा नोटेशन्स जे सांगतो काय, आपण फ्रंट व्ह्यूला नाव दिलेलं आहे. ज्यावेळेस फ्रंट व्ह्यू असतो, आम्ही तुम्हाला नोटेशन्स क्लिअर करतो. फ्रंट व्ह्यू असेल, ओके, तर समजा लाईन AB असेल तर आपण नाव काय देतो? A डॅश B डॅश स्मॉल, A डॅश B डॅश, हे लाईनचं नाव झालं. हा, टॉप व्ह्यू असेल तर सिम्पली AB. ओके, आता इथं काय झालंय? AF आणि BF म्हटलेलं आहे फ्रंट व्ह्यू. बघा ज्यावेळेस फ्रंट व्ह्यू AF आणि BF म्हणतो, F म्हणजे काय? फ्रंट व्ह्यू, फ्रंटल लाईनचा पॉइंट किंवा फ्रंट व्ह्यू प्लेन मधला पॉइंट असं म्हणा त्याला. ओके, तर त्यावेळेस आपण जे नोटेशन वापरलेलं आहे AF, कॅपिटल AF, BF, AF BF. AF हे सफिक्सला आहे, लक्षात ठेवा. F हे सफिक्सला आहे, बॉटमला आहे. आणि टॉप व्ह्यू साठी AH. AH BH. तर कॅपिटल काढले बघा मी, ऍक्च्युअली ती कॅपिटलच असते पण सफिक्सला असते, ते समजून घ्या. हे AH BH. तर इथं नाव देताना हे कळलं का? काय लक्षात? आर यू गेटिंग नोटेशन्स नाऊ? कधी कधी काय करतात, प्रिंटेड प्रॉब्लेम दिल्यानंतर तुम्हाला असं AF BF AH BH म्हणतात, त्यावेळेस आपण कन्फ्युज व्हायचं आहे. लक्षात ठेवा, ह्या F चा अर्थ काय? फ्रंट व्ह्यू मधला पॉइंट किंवा ते VP मधलं प्लेन माहिती त्याला, VP मधला पॉइंट. आणि ही ज्यावेळेस खालचा पॉइंट असतो तो हॉरिझॉन्टल मधला पॉइंट असतो प्लेन मधला, तर त्याला आपण H म्हणतो, आपण AH हॉरिझॉन्टल पॉइंट. ओके, आणि F म्हणजे काय? फ्रंट व्ह्यू पॉइंट. तर आता आपण डिस्टन्स कुठले घेतले होते? हॉरिझॉन्टल मधले घेतले होते, म्हणून काय केलं मी इथं नाव देताना AH1 BH1. आर यू गेटिंग नाउ अबाउट नोटेशन्स? सर ते ऑक्झिलरी टॉप व्ह्यू समजलं नाही.
हा कसं असतंय, ज्यावेळेस तुम्ही ऑक्झिलरी टॉपी मिळवता ना, त्यावेळेस मी नाही का म्हटलं एक प्लेन असते HP VP, आणि तुम्ही ज्यावेळेस AVP घेता त्यावेळेस त्याचे जे प्रोजेक्शन्स असतात टॉफीचे, ते प्रोजेक्शन्स त्या ऑक्झिलरी प्लेनवरती पडतात. दॅट प्लेन इज नथिंग बट AVP. ह्याला आपण नाव जे दिलेलं आहे, सो दिस प्लेन इज नथिंग बट AVP, ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन, सॉरी ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन, सॉरी. AIP. तर हे जे X1 Y1 जो काय प्लेन आहे, दिस इज ऑक्झिलरी इन्क्लाइन प्लेन. तर त्या प्लेन मध्ये जो काय तुम्हाला व्ह्यू मिळतोय, दॅट इज द ऑक्झिलरी व्ह्यू, दॅट इज द ऑक्झिलरी टॉप व्ह्यू. इथं तुम्हाला ऑक्झिलरी टॉप व्ह्यू मिळतोय. तर हा जो टॉप व्ह्यू आहे, हा कसा मिळवलेला आहे आपण, तर जी फ्रंट व्ह्यू आहे त्या फ्रंट व्ह्यूला एका लाईनला ते ऑक्झिलरी रेफरन्स प्लेन पॅरल काढलं, आणि रेफरन्स प्लेन पॅरल काढून काय केलं, जे फ्रंट व्ह्यू मध्ये जेवढे पॉईंट्स आहेत ते सर्व प्रोजेक्ट केले. ए आणि बी फक्त प्रेझेंट आहे, तर ते दोन्ही पॉईंट प्रोजेक्ट केले. समजा तिसरा पॉईंट असता तर तिसराही पॉईंट प्रोजेक्ट केला असता परपेंडिक्युलर टू ऑक्झिलरी रेफरन्स प्लेन. ओके, तर इथं AF आणि BF प्रोजेक्ट केला. केल्यानंतर त्याच्या मागचा व्ह्यू कुठला आहे, टॉप व्ह्यू आहे. तर त्या टॉप व्ह्यू मधले डिस्टन्स घेतले मी XY पासून AH पर्यंत. आता फक्त AHच पॉईंट अवेलेबल आहे, बी पॉईंट नाहीच अवेलेबल. मग त्यामुळे काय केलं मी, XY टू AH डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं आणि ऑक्झिलरी रेफरन्स प्लेन पासून पुढे ट्रान्सफर केलं, कारण मला ऑक्झिलरी टॉप व्ह्यू मिळवायचा आहे. म्हणून X1 Y1 पासून इकडे मार्क केलं तर AH1 पॉईंट मिळाला. किती अंतरावरती दिलंय बघा, मी इथं टिक मार्क मारलेले बघा. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेमच आहे, AH1 मिळाला. मग एकदा AH1 मिळाला की पुढचा BH1 मिळवण्यासाठी त्यांनी काय तर ट्रू डिस्टन्स दिलेलं आहे, ट्रू लेंथ दिलेलं आहे AB ची 60 दिले कंपासमध्ये. मग 60 कंपासमध्ये घेतलं, AH1 कंपास ठेवला आणि बीच्या प्रोजेक्टला कट केला, BFच्या प्रोजेक्टला कट केला. यू गॉट द पॉईंट BH1. जॉईन करा मग AH1 BH1. मग एकदा AH1 BH1 मिळाला, ट्रू लेंथ मिळाली, मला तर इथं पण कोणाला काय अडचण नसावी. आता काय आहे, ओके. आता ऑक्झिलरी मध्ये तुम्हाला लाईन AB झाली, फ्रंट व्ह्यू मध्ये AB झाली, आता टॉप व्ह्यू मध्ये AB पाहिजे. मग कशी मिळवायचा, बी पॉईंट कसं लोकेट करायचं, BH कोण सांगेल? ट्रू लेंथ दिलेली आहे ना, त्यामुळे. बघा कन्सेप्ट विसरता तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही ऑक्झिलरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आणि ट्रू लेंथ विचारता, त्यावेळेस फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूची जी लाईन असणार ती अपरंटच असल्या पाहिजेत ना त्या. येस. Yes, sir. X1 Y1 पासून डिस्टन्स घ्यायचं, कुठपर्यंतचं म्हणजे डिस्टन्स, बरोबर, X1 Y1 डिस्टन्स, BH1 पर्यंत. व्हेरी गुड. टेक डिस्टन्स X1 Y1 टू BH1 पर्यंत अंतर घ्यायचं कंपास मध्ये, आणि ट्रान्सफर कुठून करायचं, AH पासून आपण AH पासून. पॅरलल लाईन काढायची XY ला, आणि तिथून नाही, थोडक्यात गडबड आहे, उलट आहे ना. आता तुम्ही मगाशी कुठून घ्यायचं, XY पासूनच करायचं. हा XY पासून करायचं, पण कुठल्या प्रोजेक्टवरती, बी. बरोबर, BF. BFच्या प्रोजेक्टवर आहे. व्हेरी गुड. घ्या अंतर कंपास मध्ये, काय करायचं आता, XY आणि Y1 टू BH1 डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं, आणि XY पासून इकडं पाठीमागे ट्रान्सफर करायचं, कशाच्यावरती, बीच्या प्रोजेक्टरवरती, BFच्या प्रोजेक्टरवरती. मग घ्या अंतर, मग कंपास मध्ये take distance X1 Y1 to BH1 into compass and transfer from XY on the projector of BF. Okay, this is the point BH. मग हे अंतर सेमच आहे. Now join this. झालं, ओव्हर. आहे का अवघड काय, फक्त रिव्हर्स केलेलं आहे, लक्षात ठेवा. मागच्या प्रॉब्लेम मध्ये पॉईंट तुम्हाला इथला दिला होता, टॉफी मधला पॉईंट B दिला होता, BH दिला होता, त्यामुळे तुम्ही ती इकडची ट्रू लेंथ काढली होती, बरोबर. आता काय केलं, हे उलट दिलंय, हे ट्रू लेंथ दिलेले आहे, त्याच्यावर तुम्हाला फक्त टॉफीचा पॉईंट लोकेट करायचा आहे. अंडरस्टूड? येस. Yes. ओके.
काय कन्फ्युजन आहे कुणाला, कसं अंतर घेतलंय काय वगैरे असं तसं तसं. कारण हे जर कळालं तर तुम्हाला लक्षात ठेवा पॅरलाइन्सच्या एक्झाम्पल जमणार आहेत, परपेंडिक्युलर जमणार आहेत, इंटरसेक्टिंग जमणार आहे. हीच कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. बाकी काय सुद्धा नाही. पुढे जायचं परत रिव्हर्स यायचं, पुढे जायचं रिव्हर्स यायचं, हेच एवढंच, बाकी काही नाही. मेकॅनिकल प्रोसेस. Is it clear everyone? Now, हा येस सर. बोला, काय कन्फ्युजन आहे? सर 534 येतोय का? किती येतोय 5? 34. हा बघा बघा, सॉल्व केलं तुमच्या लक्षात येईल किती येतोय. किती येतोय? 28. 5. काही जणांचं किती येतोय म्हटलं मला? सर 30. खालच्या साईडला मोजायचं का वरच्या साईडला? हा, अजून कन्फ्युजन आहे बघा. हाय काय वरती विचारलं असणार. बघा आपल्यात, आपण जे सुरुवातीला म्हटलं होतं, आपल्याला ऑक्झिलरी प्लेन कशासाठी करायचं आहे, तर ट्रू शेप मिळवण्यासाठी, ट्रू लेन मिळवण्यासाठी, ट्रू अँगल्स मिळवण्यासाठी, ट्रू शेप, ट्रू साईज, ट्रू अँगल्स मिळवण्यासाठी आपल्याला काय लागते, ऑक्झिलरी व्ह्यू काढायचा आहे. मग तुम्ही आता ऑक्झिलरी कुठला व्ह्यू मिळालाय, ऑक्झिलरी टॉप व्ह्यू मिळालाय. मग त्या ऑक्झिलरी टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला ट्रू लेंथ आली. मग तिथं ट्रू लेंथ आहे म्हणजे तिथं ट्रू अँगल असणार आहे. ओके, मग हिथला अँगल ट्रू असणार का, इथं फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू मध्ये ट्रू अँगल असणार का? असणार का? नसेल. हे अपरंट आहे म्हणून तर आपण ट्रू लेन काढतो ना पुढची. बघा काय, ट्राय टू अंडरस्टँड. ह्या फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ह्या अपरंट लाईन्स आहेत आणि अपरंट अँगल्स असल्यामुळं आपण ऑक्झिलरी व्ह्यू काढून तुम्ही तिथं ट्रू लेन काढताय किंवा तिथं ट्रू अँगल काढताय. गेटिंग माय पॉइंट. त्याच्यामुळे हिथलं जे येतं तुमचं, हे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू, दे आर रिप्रेझेंटिंग अपरंट लाईन्स, दे आर रिप्रेझेंटिंग अपरंट लाईन्स. आणि जे अँगल्स आहेत अल्फा बीटा आहेत त्या अँगल्स. ओके, मग हे जर ट्रू असतं तर मग ही काही गरज नाही ना करायची पुढची. हे ट्रू नसल्यामुळे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ट्रू रिप्रेझेंट करत नाहीत म्हणून तर आपण ऑक्झिलरी व्ह्यू काढालोय. आणि जर तसं हे जर ट्रू असतं तर हे पुढचा ऑक्झिलरी व्ह्यू काढायची गरज आहे का? नाही गरज ना. ठीक आहे, एक एक्झाम्पल घ्या, प्रॅक्टिस करा, तुमच्या अजून लक्षात येईल. राईट डाऊन. complete the projections complete the projections complete the projections comma complete the projections of line AB म्हणा, sorry, complete the projections of line AB, complete the projections of line AB, comma if line AB if line AB if line AB makes an angle 40 degree with 40 degree with 40 degree with vertical plane 40 degree with vertical plane full stop. Find true length of line AB, find true length of line AB, find true length of line AB, comma refer figure आता फिगर काढून घ्यायची सर्वांनी. ड्रॉ XY line with pen. XY line काढून घ्या. त्यानंतर टॉप व्ह्यू मध्ये AH पॉइंट लोकेट करा.
बघा काय काय दिले, एक्स वाय लाईन दिले प्रिंटेड, त्यानंतर AF आणि BF दिलेलं आहे. AF आणि BF टॉफीमध्ये AH दिलेला आहे आणि AF आणि BF ह्या दोघांमधलं अंतर दिलेले आहे, प्रोजेक्टेड डिस्टन्स 40 mm. प्रॉब्लेम अजून एकदा सांगा. Complete the projections of line AB, comma, if line AB makes an angle 40 degree with VP, line AB makes 40 degree with VP, full stop, find true length of line AB, find true length of line AB, comma, refer the figure. मग फिगर काय दिले तुम्हाला, एक्स वाय लाईन प्रिंटेड दिलेली आहे, लाईन AF BF पण दिलेली आहे प्रिंटेड, AF 0.10 mm अबोव, AH 0.10 mm बिलो, आणि AF आणि BF च्या दोघांमधलं अंतर प्रोजेक्टेड डिस्टन्स दिलेले 40 mm. ओके, कॅन यू सॉल्व करता येईल? हॅलो, Yes, sir. येस प्लीज सॉल्व. लॉजिक इज रिक्वायर्ड हिअर, कारण आपण आता जे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे आणि पहिले एक्झाम्पल, त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व होते बघा इझिली. एक फॉरवर्ड एक्झाम्पल सुरू काल अगोदर डिस्कस केलं, तर आता आज रिव्हर्स डिस्कस केले आहे, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला हे सॉल्व करता येईल इझिली. कम्प्लीट द प्रोजेक्शनचा अर्थ काय पाहिजे मला, AH BH पाहिजे टॉफीमध्ये, बस AH BH. मग ते कसं मिळवायचं, जस्ट थिंक इट अँड यू सॉल्व. ओके, सो विल स्टॉप हिअर फॉर द टुडे. गिव्ह द अटेंडन्स. रोल नंबर 1. हॅलो, रोल नंबर 1, 2, Present, sir. 3, प्रेझेंट सर. 4, प्रेझेंट सर. 5, Present. 6. Roll number 6. प्रेझेंट सर. 7, Present, sir. 8, प्रेझेंट सर. 8, प्रेझेंट सर. 9, प्रेझेंट सर. 10. Roll number 10. 11, प्रेझेंट सर. 12, प्रेझेंट सर. 13, प्रेझेंट सर. 14. Roll number Present, sir. 15. 15. Roll number 15 is there. 16. Present. 17. 17. 18. 18. 19. Present, sir. 20. Yes, sir. 21. Present, sir. 22. Present, sir. 23. Sir. 24. Present, sir. 25. Yes, sir. 26. Yes, sir. 27. Present, sir. 28. Present. 29. 29. 30. 30. 31. 31. 32. Present, sir. 33. 33. प्रेझेंट सर. 34. प्रेझेंट सर. 34. प्रेझेंट सर. प्रेझेंट 35. सर. 35. 35. 36. Present, sir. 37. प्रेझेंट सर. 38. Present, sir. 39. Yes, sir. 40. 40. Present, sir. 41. 41. Present, sir. 42. Present, sir. 43. 43. Present, sir. 44. Present, sir. 45. प्रेझेंट सर. 46. प्रेझेंट सर. 47. Present, sir. 48. प्रेझेंट सर. 49. Present, sir. 50. Yes, sir. 51. Present, sir. 52. Present, sir. 53. 53. 54. Present, sir. 54. 55. 55. 56. Present, sir. 57.
Present, sir. 58, Present, sir. 59, 59, 60, Yes, sir. 61, Yes, sir. 62, Present, sir. 63, 63, 64, 64, 65, 65, 66. Yes, sir. ओके मी ॲब्सेंट नंबर वाचतो एकदा 1 10 15 17 18 29 Sir. 30 हां Sir, roll number 15 is present. ओके 17 18 29 30 31 31 present, sir. 35 53 55 59 63 64 65 these are absent students 10 present. 10 present ठीक आहे 31 present. 31 present नोट 15 केलं present. 15 मार्क केलं की प्रेझेंट हा. ओके विल क्लोज द हॅलो मीटिंग सर हां ती XY लाईन वरचं डिस्टन्स 40 घ्यायचं का आता होमवर्कला दिलेलं एक्झाम्पल हां सेमच ओके सर ए बी पॉइंट लोकेट करताना ए पासून 40 डिस्टन्स मार्क करूनच बी ए पॉइंट लोकेट करायचा लक्षात घ्या हा सर Anusha sir, येस सर don't end the meeting. You just leave the meeting. You can make me host and you can leave. Or you can leave. I'm co-host. ओके 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 So it's almost 8 minutes. ओके सॉरी सर आय विल टेक केअर हॅन्स It's okay, sir. जस्ट मिनिट सर Arvind, your lab or somewhere? Yes. I'm at my place. Okay. I want to make you as a host, no? You can make or you can leave. I'll be Better, sir. I will leave it, sir. That Yes. otherwise, how you can share your screen, etc. Is Yes, it possible? when you leave, I will be host because I'm co-host. Now we are joining from the same. Okay. Then I will end the meeting now. No No, problem. don't end, sir. Huh. You just leave. If you end, all will get disconnected. Okay. I will leave. You can. So by clicking on end button, leave meeting. Okay, got it, sir. Nagne sir. Yes, sir. Actually, I'm pressing leave meeting, but why it is not happening? But You can just stop sharing screen, stop recording, okay, sir. Okay, I will do and that. then make me host. If you are not able to leave, make me host and then try.